नमस्कार, मी शीतल पटवर्धन. शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत. आज आपण ब्रेडची इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी बघतो आहे. इथे तुम्हाला दिसतं आहे की ब्रेडचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. कांदा 2 बारीक चिरून घेतलेले आहे, लिंबू, त्याच्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे अशी सर्व आपण तयारी करून घेतलेली आहे. या कढईमध्ये 4 ते 5 चमचे मी तेल आधीच तापत टाकलेलं होतं आणि ते पण आता तापलेलं आहे. तापल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये आता घालतो आहे हिंग. हिंगाचा फ्लेवर खूप छान येतो, त्याच्यामुळे हिंग व्यवस्थित घालायचा. त्याच्यानंतर हळद घालतो आहे आपण. हळद घालून झाल्यानंतर मिरच्यांचे तुकडे घातलेत. मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता हे असं सगळं घातल्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये आता घालणार आहोत आणि तो आपण छान परतून घेणार आहोत. कांदा जर आम्ही जास्ती घातला आहे, कांदा जास्ती घातला ना की ह्याला फ्लेवर पण चांगला येतो आणि चवही चांगली येते या चिवड्याला. तर हा कांदा आपण मंद गॅसवर चांगला खमंग परतून घेणार आहोत, त्यामुळे चिवडासुद्धा बनणारा खूप छान बनेल. ब्रेड असा पदार्थ आहे ना की घरात जर असला तर त्यापासून आपण कुठचेही पदार्थ करू शकतो. आत्तासुद्धा ह्या चॅनेलवर माझ्या मी एक ब्रेडचं सँडविचेस दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर गोल्ड कॉईन म्हणून चायनीज एक प्रकार आहे, तोही दाखवलेला आहे. असे वेगवेगळे आपण ब्रेडचे पदार्थ आपण करू शकतो. तर आता हा कांदा छान परतून आपण घेतो आहे. कांदा आता परतत आलेला आहे आणि त्याचवेळी मी काय करणार आहे की एकीकडे त्या ब्रेडच्या तुकड्यांवर साखर आणि मीठ घालून घेणार आहे. तर तशी मी ती घालून घेते. आपल्या आवडीप्रमाणे घालायची. ज्याला कमी साखर हवी असेल त्यांनी कमी घाला, जास्ती आवडत असेल त्यांनी जास्ती घातली तरी चालेल. माझ्याकडे थोडीशी मी साखर पुढे घालते, तर ते मी तसं करून घेते. आणि हे जे ब्रेडचे तुकडे आहेत आता ते आपण कढईमध्ये घालणार आहोत. कांदा मी खूप छान खमंग परतून घेतलेला आहे, कारण तो खमंग परतला ना की त्याचं चवही वेगळीच लागते. तर अशा पद्धतीने आपण ते ब्रेडचे आता मी तुकडे घालते त्याच्यामध्ये. हे ब्रेडचे तुकडे एवढे आहेत आणि त्या मानाने तेल कमी आहे असं नाही वाटत आहे तुम्हाला, तर ते मुद्दामच मी कमी घातलं आहे, पोटामध्ये आपल्या तेल कमी जावं म्हणून. आणि याची एक ट्रिक आहे माझी, तर ती आता पुढे तुम्हाला दिसेल की एक तर म्हणजे तेलही कमी घालायचं आणि त्याच वेळेला तो हा जो चिवडा होणार आहे तोही मऊसर झाला पाहिजे. हे बघा, याच्यासाठी मी आता थोडंसं पाणी शिंपडणार आहे. पाणी शिंपडल्यामुळे काय होतं की थोडंसं तो ब्रेड जो असा मोकळा मोकळा असतो तो थोडासा असा ओलसर होतो आणि जो ओलसर झाल्यानंतर हा बनणारा जो चिवडा आहे तर तो आपल्याला खाताना ना त्रास होत नाही. नाहीतर मग काय होतं, अगदी कोरडं कोरडं सगळं असलं की थोडासा घशाला तोठरा बसल्यासारखा होतो. म्हणून मग मी ही ट्रिक वापरते, नेहमीच करते मी असं, आणि ती तुम्हालाही सांगावीशी वाटली म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ केला. वरती आता आपण कोथिंबीर घालतो आहे, बारीक चिरलेली. कोथिंबीरीशिवाय तर कशालाही चव नाही आपण लागत. त्याच वेळेला आपण लिंबाचा रसही घातलेला आहे. आणि म्हणजे लिंबाचा रस आत मी का घालते तर प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या डिशवर वेगळं लिंबू पिळत बसण्यापेक्षा ह्याच्यामध्येच घातलं ना की मग आपल्याला वेगळं पिळत बसायला लागत नाही. तर अशा पद्धतीने आपला ब्रेडचा चिवडा बनून तयार आहे. हा केलेला चिवडा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की दुसऱ्यांबरोबर तुम्ही शेअर केल्यात तरीसुद्धा चालेल. पुन्हा भेटूच आपण अशा या छानशा रेसिपीसह. थँक्यू, धन्यवाद.